आज आपण परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या 3 पिढ्यांचं नुकसान करणाऱ्या नायनाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी, त्याच्या काही गोष्टी समजून घेण्यासाठी एकत्र आलात. सन्माननीय विचार मंच किरण पाटील आणि त्यांचे सारे सहकारी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले कचरे साहेब आणि खांडेकर सर आणि या सभागृहाचा हिस्सा असलेले नैनातील शेतकरी बंधू भगिनी आणि सामाजिक कार्यकर्ते, किरण पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी या विषयाला तोंड फोडलेला आहे. 2013 साली नैनाची स्थापना झाली आणि तेव्हापासून आपण मंडळी अविरत संघर्ष करतोय. अनेक टप्प्यामध्ये अनेक पद्धतीनं आपण संघर्ष करत असताना न्यायालयीन पर्यायाचाही वापर आपण केला. मी स्वतः महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये या विषयावर विविध आयुधांचा वापर करत हा शेतकरी विरोधी, त्या गावांच्या विरोधात असलेला कायदा आपण शेतकऱ्यांची समन्वय साधत आपल्याला प्रकल्प करायचाच असेल तर तो शेतकऱ्यांशी, गाववाल्यांशी समन्वय साधत त्यांच्या हिताच्या दृष्टीनं करावा म्हणून चर्चा केली. या चर्चेवर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं. एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या विषयावर 3 वेळेला आपलं म्हणणं खरं आहे, हे अतिशय भयानक आहे, आपण या विषयावर बैठक करू आणि निर्णय करू म्हणून सांगितलं. पण प्रत्यक्षात मात्र कृती काही होताना दिसत नाही. मुळात हा कायदा जो आला, नैना स्कीम जी आली, ती नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात शिस्तबद्ध विकास व्हावा किंवा अंधाधुंद बांधकामं होऊ नयेत या उद्देशानं आली. पण ही स्कीम तेवढ्याच कारणासाठी आली असती तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी, स्थानिकांनी आणि गाववाल्यांनी त्याचं स्वागत केलं असतं. होय, शिस्तबद्ध विकास आम्हाला मान्य आहे, त्याला विरोध असायचा कारणच नाही. पण शिस्तबद्ध विकास, अंधाधुंद बांधकामं नको म्हणत हा उंट कधी शेतकऱ्याच्या घरात शिरला ते कुणालाही कळलं नाही, अशी परिस्थिती आहे. आम्ही मंडळी सुरुवातीपासून डे 1 पासून माननीय विवेकानंद पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या नैना संघर्ष समितीची स्थापना केली. सातत्यानं लढे, आंदोलनं, चर्चा, वैधानिक पर्याय वापरले. पण दुर्दैवानं या ठिकाणी खेदानं नमूद करावं असं वाटतंय की सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत प्रकल्प या ठिकाणी करायचा, त्या प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत संवेदनशील नाहीये. सरकार कुठल्या तरी वेगळ्याच उद्देशानं हा प्रकल्प आणतोय हे स्पष्टपणानं, जागोजागी ठळकपणानं दिसतं. राजाराम पाटील साहेब या ठिकाणी किमान मला वाटतं 11 वर्षाच्या कालखंडामध्ये 14-15 वेळा तरी नैनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि आमच्या त्या ठिकाणी संघर्ष झाला. एखाद दुसरी वेळ सोडली तर प्रत्येक ठिकाणी त्यांना आपण माघार घ्यावी लागली. हा शेतकऱ्यांच्या जागृतीचा आणि त्यांच्या ताकदीचाच विजय आहे. पण हे करून आपल्याला थांबता येणार नाही. आज अनेक गावांच्या उतार्यांवर SPA नैना सिडको म्हणून नोंद झालेली आहे. माझे सहकारी अनिल ढवळे यांनी जो अभ्यास केलेला आहे नैना TP स्कीमच्या अधिकृत कागदपत्रावरला तो आकडा आहे. 42 गावांच्या अभ्यासाअंती 5000पेक्षा जास्त बांधकामं या ठिकाणी बाधित होताना दिसत आहेत आणि साधारण 95 गावापर्यंत जाताना हा आकडा 11 ते 12 हजाराच्या दरम्यान असेल. मुंबईसारखं शहर, महानगर या ठिकाणी झोपडपट्टीच्या विकासामध्ये त्या ठिकाणच्या भूमिपुत्रांच्या हातून कधी निसटलं कुणाला कळलं नाही.
झोपडपट्टीवासियांना निवारा दिलाच पाहिजे ही भूमिका शेतकरी कामगार पक्ष म्हणून आमची कायम राहिलेली आहे. पण हे करत असताना नैनासारखी या ठिकाणी भांडवलदार धार्जिनी स्कीम आली. या स्कीम मध्ये जोपर्यंत तुम्ही प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून त्याच्यावर नियंत्रण करत होते तिथपर्यंत ठीक आहे. पण पुढे जाऊन तुम्ही एकही रुपयाची गुंतवणूक न करता शेतकऱ्याच्या जमिनी सुरुवातीला 40% नैना आणि 60% शेतकरी हा रेशो जाहीर केला. हळूहळू हा रेशो 60% नैना आणि 40% शेतकरी असा केला. शेतकऱ्याची जमीन घेत असताना त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी अशा जमिनी घेतलेल्या आहेत ज्या MRTPच्या ऍक्टनुसार त्यांना घेता येत नाहीत. त्याची मर्यादा त्यांनी क्रॉस केली. एका बाजूला झोपडपट्टी पुनर्वसनाला शासकीय जमिनी देता किंवा अन्य जमिनी देताय, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या जमिनीतून 5% जमीन EWS साठी घेता, आर्थिकदृष्ट्या दुर्बलांच्या घरासाठी. अरे तुम्हाला विकास करायचा असेल, गरिबांना घरं द्यायची असतील तर शासनानं त्याचं दायित्व भोगलं पाहिजे, त्याचं योगदान दिलं पाहिजे. शेतकऱ्याला नागवून ह्या स्कीम राबवणं हे 100% चुकीचं आहे. आणि ह्या बाबतीत ज्या ज्या वेळेला विधिमंडळामध्ये चर्चा केली, मुख्यमंत्री सहमत, तत्कालीन उपमुख्यमंत्री सहमत, अनेक ठिकाणचे निर्णय होत आहेत. नव्या मुंबईतल्या जमिनी ज्यांचा संबंध नाही त्या मंडळींना फुकट भावानं दिल्या जात आहेत आणि इथं मात्र शेतकऱ्याला नागवलं जातंय. खरं तर आपल्या जमिनीच्या बाबतीत निर्णय घेण्याचा स्वेच्छा अधिकार शेतकऱ्याला असला पाहिजे. पण या ठिकाणी सारा नैना ठरवणार, सारा नैना घेणार, तुम्हाला भीक म्हणून काहीतरी कॉन्ट्रीब्यूट त्यातलं करणार आणि हा प्रकल्प राबवणार. या प्रकल्पाच्या अंताला लाखो कोटी रुपये महाराष्ट्र शासन सिडको नैना याच्यातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कमवणार आहे. हे वास्तव आहे. या जमिनी घेत असताना शेतकऱ्यांना MRTP नुसार जो डेव्हलपमेंट चार्जेस लागतील ते भरावं मान्य आहे. पुढे जाऊन बेटरमेंट चार्जेस भरा. बेटरमेंट चार्जेस भरल्यानंतर त्याच्यावर हे विकासाच्या रूपाने आणखी पैसे भरा. अनिल लवडेंनी मगाशी जे उदाहरण सांगितलं ते आपण बघितलं तर उसरलीला जी माहुली म्हणून सोसायटी आहे, माथाडी कामगारांची सोसायटी, माननीय दिबा पाटील, दत्तूशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या माथाडी मंडळींनी पनवेलमध्ये काम करत असताना जमीन घेतली. सारे सोपस्कार पार पाडत त्या ठिकाणी साऱ्या परवानग्या घेऊन घरं बांधली. आज ती घरं नैना उद्ध्वस्त करणार आणि जो प्लॉट देणार त्याचे 2,65,00,000 मारा भरून सांगणार. नैना प्रकल्प राबवायचाच असेल तर या विभागाचा विचार केला पाहिजे. आज पनवेल तालुका हा मुंबईमध्ये सेवा करणाऱ्या मंडळींसाठी डॉर्मिटरी जशी असते, रात्री माणसानं यायचं, झोपायचं, सकाळी निघून जायचं, तशा पद्धतीचा विकास या ठिकाणी DPR जो महापालिकेचा आहे त्याच्यात आहे, नैनाच्या माध्यमातून आहे. खरं तर पनवेल हे ऐतिहासिक अतिशय संपन्न, सुंदर, सुबक असं शहर होतं, स्वयंपूर्ण शहर होतं. आजच्या पनवेल शहराच्या अवस्थेबद्दल मी बोलणार नाही, पनवेल परिसराच्या, तो आजच्या आपल्या बैठकीचा विषय नाही. पण भविष्यात आपलं काय होणार आहे, या ठिकाणी साऱ्या PM आवासच्या स्कीम, सारा EWS हेच जर येणार असेल तर मग आमच्या बापजाद्यांनी या ठिकाणी या जमिनी लाख मोलाच्या राखून ठेवला, तो मूर्खपणा त्यांनी केला असं म्हणण्याची वेळ आमच्या भावी पिढीवर येईल. जर त्या जमिनीचं मूल्यांकनच होणार नसेल, त्याच्यावर आमच्या मनाजोगती आमच्या इच्छेनुसार डेव्हलपमेंटच आम्हाला करता येणार नसेल, तर
आणि या जमिनीच्या माध्यमातून जे काही मिळेल ते सरकार नाही ना सिडकोच अडपणार असेल तर मग आमचे बापजादे मूर्ख होते असं उद्याची पिढी आपल्याला म्हणाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला माहिती आहे हा कायदा येत असताना सुरुवातीपासून त्याला विरोध झाला, पण एका विशिष्ट हेतूने हा कायदा येतोय. आज ऐरोलीला अदानीला सिडको 70 एकर जमीन डेव्हलप करायला देते टाउनशिपच्या नावाखाली. खारघरचा ज्या ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम संप्रदायाचे धार्मिक होत असतात, सांस्कृतिक होत असतात, ती सेंट्रल पार्कची जमीन 100 एकर अदानीला टाउनशिपसाठी देण्याचा निर्णय सिडको घेती झालेली होती. मी त्या ठिकाणी सिडकोमध्येच टीव्ही चॅनल्सला मुलाखत दिली की शहरांचे शिल्पकार म्हणून ज्या सिडकोला 50 वर्ष झालेली आहेत ते अदानीला टाउनशिपसाठी लाख मोलाची जमीन फुकट भावानं देणार असतील तर त्याला प्रकल्पग्रस्त विरोध केल्याशिवाय राहणार नाही. खारघरच्या बाबतीत तर तो प्रकल्प आम्ही होऊच देणार नाही भूमिका मी मांडली. नंतर अन्यही लोकप्रतिनिधींनी त्याची री ओढली. मला कळतंय ते निर्णय रद्द होण्याच्या मार्गावर आहे. अदानीला ज्या कंडिशन्स कसरे साहेब होत्या, ही जमीन टाउनशिपसाठी हँडओव्हर करणार, 10 वर्षानंतर प्रोजेक्ट पुरा झाल्यानंतर त्याचं 13% प्रॉफिट शेअर सिडकोला मिळणार. जेव्हा प्रोजेक्ट पूर्णत्वाचा कालावधी येईल तेव्हा अदानीनं लॉसचा आकडा हजारो कोटींनी सांगितला असताना सिडकोकडनं वर सरकारच्या मदतीनं पैसे नुकसानीचे 10% लाटले असते अशी परिस्थिती आहे. सारं अगम्य आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी रापायच्या, ज्या गावावर प्रोजेक्ट होतोय त्या गावाचा विचार नाही, ज्यांच्या जमिनीत प्रोजेक्ट होतोय त्या शेतकऱ्याचा विचार नाही. केवळ शेतकरी आणि गाव नाही आहे, या परिसरामध्ये आज 20-30 हजार फ्लॅट्स हे मुंबईतल्या आपल्या झोपड्या घरं विकून आलेल्या लोकांनी खरेदी केलेल्या आहेत. अतिशय अल्प उत्पन्न गटातल्या गरीब ही लोक आहेत. मुंबईतलं झोपडं विकलं आणि इकडं घर घेतलं, आज नाही ना सांगतंय ते अनाधिकृत आहे. असेलही ज्यावेळेस बांधकाम झाली त्यावेळी तुमच्या डोळ्यावर ज्या पट्ट्या बांधल्या होत्या त्याचे दुष्परिणाम या गरीब कुटुंबांच्या आयुष्यावर होता कामा नये. ते आम्ही होऊ देणार नाही. भूमिका राजाराम पाटील साहेब आपल्याला घ्यावी लागेल. शेवटी प्रकल्प कुणासाठी? नैनाच्या शेतकऱ्यांच्या मला वाटतं काहीतरी 13-14 हजार हरकती त्या ठिकाणी होत्या. एकाही हरकतीचं समाधानकारक उत्तर आलं नाही, त्याच्यावर विचार केला गेला नाही. पनवेलचा हा निसर्गरम्य असा पट्टा आहे, या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून स्वर्ग निर्माण करता आला असता, पण या ठिकाणी EWS निर्माण करायचं सरकारचं धोरण आहे. सरकार सिडकोच्या नैनाच्या माध्यमातून जी ग्रोथ सेंटर घेते ती मोक्याच्या रोडला घेते. शेतकऱ्याला जो नदीचं बुडीत क्षेत्र आहे, पूररेषा आहे, त्या ठिकाणचे प्लॉट देते असा अनुभव आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांचे शेती घेतली बेळवली वारदोलीला आणि त्यांना प्लॉट देत आहेत आकुर्लीला, बोखरपाड्याला, सुकापूरला. हा सारा सावळा गोंधळ आहे. शासन करते आणि अधिकारी यांनी बिल्डर लोकांच्या संगनमतानं, भांडवलदारांच्या संगनमतानं शेतकऱ्यांना नागवण्याचा हा प्रकल्प मार्गस्थ केलेला आहे. माझं स्पष्टपणानं म्हणणं आहे, जे लाभ 1970 सालच्या नव्या मुंबईच्या भूसंपादनाच्या बाबतीत शेतकरी कामगार पक्षानं आदरणीय दिबा पाटील, दत्तूशेठ पाटील, जनार्दन भगत साहेब, वाजेकर साहेब, हिराजी खारकर साहेब आणि त्या काळचे जे नेते होते त्यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन उभं केलं, त्या आंदोलनाची जी फलश्रुती आज आपण अनुभवतोय, 12.5% सारखं ऐतिहासिक निर्णय 1984च्या दासईच्या आंदोलनातून 5 हुतात्म्यांच्या बलिदानातून शासनाला घ्यावा लागला. हा या भूमीचा इतिहास आहे, पण शासन त्याच्यातून धडा घ्यायला तयार नाही आहे. शासनाला पुनरुपी या मुद्द्यावर शेतकऱ्यांचे बळी हवे आहेत अशा पद्धतीची शंका कधी कधी मनामध्ये येते. जर याच पद्धतीनं शासन काम करत असेल
तर या ठिकाणचा भूमिपत्र कुठल्याही परिस्थितीत कुणी कितीही प्रयत्न केले आणि कितीही पोलीस बळ आणलं तरी हे होऊ देणार नाही, हा विश्वास मी या ठिकाणी बाळगतो. विधिमंडळामध्ये या विषयावर लक्षवेधी सूचना केली, तारांकित प्रश्न केला, 97च्या खाली अर्धा तास चर्चा केली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या अथॉरिटीजनी त्या ठिकाणी माना डोलवल्या, पण निर्णयाची वेळ येते तेव्हा मात्र जनतेच्या बाजूचा निर्णय घ्यायला कोणी तयार होत नाही. या ठिकाणी इंटरेस्ट आहे. जसं ऐरोलीला अदानी येत होते, खारघर सेंट्रल पार्कला अदानी येत होते, तद्वत मला वाटतं भविष्यात आपल्या बापजाद्यांनी राखलेले हे जमीन नैना स्कीमच्या माध्यमातून आपल्या जवळून हिसकावून अदानीच्या ढोळीत टाकण्याचा प्रयत्न या देशाच्या या राज्याच्या सत्ताधाऱ्यांचा असण्याचं काम आपण जागरूक राहिलं पाहिजे. या बाबतीत राजाराम पाटलांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या निश्चितपणानं योग्य आहेत की आपण गाव स्तरावर संघटन केलं पाहिजे. पण आपल्या माहितीसाठी सांगतोय, या आंदोलनाच्या दरम्यान प्रत्येक गावानं आपले व्यवहार बंद ठेवून गावबंदीचा निर्णय राबवला होता. मोर्चे केले, आंदोलनं केली, सानपाड्यापर्यंत 19 किलोमीटरची पायी दिंडी नेली. या ठिकाणचे सत्ताधारी जनतेच्या प्रश्नाच्या बद्दल संवेदनशील नाहीत. अन्य बाबीच्या बाबतीत निश्चितपणानं त्यांच्या मनामध्ये संवेदना आहेत. कुणाला कधी आणि कुठं जमीन देता येईल ते शेवटच्या दिवसापर्यंत निर्णय घेतलेले आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. शेतकरी राजाला माझी एकच विनंती आहे, आपण निर्धारानं लढताय, आपल्या लढ्याला जनतेचं पाठबळ आहेच. अन्यथा 200-300 पोलीस आणि नैनाचे अधिकारी काही असेच परत जात नाही. त्यासाठी जनतेचा निग्रह दिसावा लागतो, तो आपल्यामध्ये जरूर आहे. आपल्याला तो भविष्यात कायम राखायचाच आहे. पण त्याचबरोबर आज कचरे साहेब आहेत, खांडेकर साहेब आहेत, यांच्याकडून काही कायदेशीर आपल्याला सल्ला मिळेल. विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करून जरी न्याय मिळालेला नसला तरी आगामी कालखंडामध्ये निश्चितपणानं वातावरण आहे की महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात येईल. आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर निश्चितपणानं या विषयावर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी पनवेल उरण महाविकास आघाडीचा एक घटक शेतकरी कामगार पक्ष आहे त्या नात्यानं आपल्याला देतो. राजा जागा रात्र वैर्याची आहे, हे आपण सतत मनात ठेवलं पाहिजे. अनिल ढवळेंनी सांगितलं, निवडणुकीनंतर बोकरपाड्याला नैनावाले येणार आहेत. नैनावाल्यांच्या स्वागताला शेतकरी राजा त्या ठिकाणी तयार असेल, ही मानसिकता आपण करूया. आणि शेतकरी द्वेष्टा या परिसराचं मातेरं करणारा हा प्रकल्प डेव्हलपमेंट असावी. चांगले पर्यटनाचे उपक्रम त्या ठिकाणी न्या, चांगल्या शैक्षणिक सुविधा त्या परिसरात आणा, चांगल्या हॉस्पिटल्स वगैरेच्या मोठ्या इंटरनॅशनल स्तरावरल्या सुविधा आणा. हे येऊन जाऊन PM आवासची घरं, निवडणुका आल्या की PM आवासच्या नव्या स्कीम येतात, निवडणूक निधीसाठी त्या ठिकाणी मोबिलायझेशन ॲडव्हान्स दिले जातात आणि निवडणुकांची आर्थिक खातरजमा केली जाते. तद्वत या शेतकऱ्यांच्या बापजाद्यांनी ठेवलेल्या जमिनी आहेत. आमची एक पिढी अशीही होती जिनं या ठिकाणी या जमिनी विकल्या, बंगले बांधले, दागिने केले, मुलींची लग्न केली. परत कचरे साहेब त्या बंगल्याला रंगही लागला नाही. पण ज्या आमच्या समजदार आजोबा पणजोबा वडिलांनी या जमिनी राखून ठेवल्या, त्यांनी कुठेतरी चुकी केली का असं जनतेला वाटावं, अशी परिस्थिती आज शासन वाटमारी करून करायला मागतंय. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हे थांबवावं लागेल. हा तालुका दिबा पाटील, दत्तूशेठ पाटील आणि लढवय्या नेतृत्वाचा आहे. या तालुक्याला लढ्याची परंपरा आहे. अनेक विषयावर सेज असेल, आशिया खंडातल्या सर्वात मोठा उद्योगपती असणाऱ्या अंबानीला परतून लावणारा हाच तालुका, उरण तालुका, पेण तालुका होता. रायगड जिल्हा
या रायगड जिल्ह्याला संघर्षाची परंपरा आहे. पण त्या जोडीला आपल्याला आता न्यायालयीन बाब देखील वापरावी लागणार आहे. वैधानिक फील्डवरली लढाई आणि न्यायालयीन मदत या त्रिसूत्रीचा वापर करत जनता विरोधी हा प्रकल्प भाषणात गुंडाळायला लावल्याशिवाय आपल्याला स्वस्थता मिळणार नाही. त्या दृष्टीनं आपण तयार राहा. किरण पाटील आणि त्याच्या सहकार्यांना आज आपल्याला व्यासपीठ दिलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे, डोळसपणानं या साऱ्याचा विचार करा. आम्ही काय सांगतोय पेक्षा आपल्या भवितव्य काय असणार आहे, आपलं भवितव्य सोडा, आपल्या मुलाचं आपल्या नातवाचं भवितव्याचा विचार करा. जे या नयनाच्या अंमलबजावणीनं पूर्णतः अंधकारमय होणार आहे. आपल्याला फसवण्याचे तरी किती प्रयत्न करावेत. 40% केल्यानंतर UDCPR लावला म्हणून संजय मुखर्जी आपल्याला सांगतायत. पण तो UDCPR जो युनिफाईड रेग्युलेशन्स महाराष्ट्रभर सर्वत्र लागू आहे त्याच्यापेक्षा स्वतंत्र आहे. जो शेतकऱ्याच्या फायद्याचाच नाही आहे तो UDCPR आपल्याला देऊ केलेला आहे. हे सारं कुठंतरी आपण मनामध्ये ठेवलं पाहिजे आणि नयनाच्या विरोधातल्या लढ्याची तीव्रता आणखी वाढवण्याची तयारी केली पाहिजे. निवडणुका येतील, निवडणुका जातील, निवडणुकांचे निकाल भले काही होतील, पण निवडणुकात काही झालं तरी शेतकरी राजाच्या तिसऱ्या पिढीवर अन्याय होऊ देणार नाही हा निर्धार करून आपल्याला या ठिकाणी या प्रकल्पाला भाषणात गुंडाळावं लागणार आहे. मी विश्वासानं आपल्याला सांगतोय, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार करचरे साहेब स्थापन झालं आणि पनवेल उरणमध्ये पहिली तालुकास्तरीय महाविकास आघाडी स्थापन झाली. या महाविकास आघाडीच्या कुणीही मुख्यमंत्री बसेल, कुणीही नेतृत्व करेल, पण महाविकास आघाडीचं सरकार शेतकऱ्यांना जे बदल अपेक्षित आहेत ते बदल याच्यामध्ये ऍड करून निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्याला देतो. आपण मात्र लढ्याच्या दृष्टीनं तयार राहा. या मान्यवरांचं सहकार्य या लढा करत असताना आपण सर्व सामाजिक संघटनांना सोबत घेतलेला आहे. तीच एकजूट कायम ठेवून या नयनाच्या संकटाला आपण परतावून लावूया एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो.